मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे। स्पेशल याच्यासाठी की आम्ही आज चाललो आहे केदारनाथला। तर केदारनाथला जाण्याआधी जी तयारी आहे ती चाललेली आहे। हे बघा, हे सगळं सामान आहे। आता मी बॅग पॅक करतो। याची एक आठवण मला पूर्ण सिरीज बनवायची, त्याच्यामुळे मी म्हटलं एक व्हिडिओ बनवून घेऊ आपण। तर आपल्या सोबत आहे म्हणजे मी मागच्या वेळेस जाताना गुलमर्गला जात असताना तर माझ्याकडे इनर्स आणि डिकॅथलॉनमधून पॅन्ट वगैरे घेतले होते, ते ऑलरेडी आहे। एक टॉवेल आणि मी मोस्ट ऑफ शर्ट फॉर्मलच्या ऐवजी मग टी शर्टचा प्लॅन करून इनर्स, जीन्स, त्याच्यानंतर सँडो वगैरे नाईट पॅन्ट बसते, त्यानंतर सॉक्सचे जोडे, त्याच्यानंतर ही मकी कॅप एक, त्याच्यानंतर थोडंसं ब्रेकफास्ट म्हणजे इमर्जन्सीसाठी काही सामान, त्यानंतर एक विटॅमिन सी मेडिसिन म्हणजे जस्ट चॉकलेट, त्याच्यानंतर ब्रश माझा खाली आहे, वर एक टिश्यूज जी कारण की नंतर अंग जर नाही धुतला तर मग आपल्याला टिश्यूचा वापर करता येईल असं हे। त्याच्यानंतर माझे जे इमर्जन्सी मेडिसिन आहेत, कारण की टूर्स अँड ट्रॅव्हलिझम त्यांच्याकडून आपण चाललो आहे, सो त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या सोबत ठेवायला इमर्जन्सी म्हणून, हे सगळं सामान। त्याच्यानंतर मी फोटोग्राफीसाठी माझा एक फोन आहे, त्याच्याकडे तो एक आहे, आणि त्याच्यानंतर इमर्जन्सी माझ्याकडे दुसरा फोन की जे मी छोट्या छोट्या शॉर्ट्स घेऊ शकतो असं। त्यानंतर आता सगळ्यात पहिले पॅक करून घेऊ। तर मग भेटूया आपण उद्या सकाळी मॉर्निंगला। सकाळ मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6। आम्ही आलो इथे धुळ्यामध्ये एकविरदेव मंदिर चौकाच्या इथे। पप्पा ते ना काकांच्या मुलांची वाट पाहत आहे। 5 minutes later पोहोचलो आहे मी आता रेल्वे स्टेशनच्या इथे, धुळ्याचं स्टेशनच्या इथे। हाँ भाई चला या लवकर बाय 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 लवकर निघा चला चला चल भाई येऊ का येऊ का भाई रडू नका कॅमेरा सांभाळे चलो चला धन्यवाद। चला हो आपल्या सोबतच आहे सगळेजण, पता आहे जे 2 मेंबर आहेत ना, हे 3 मेंबर नाही आहेत, हे आता घरी चालले आहेत। चाललोय चला रे भाई। आता झाली आपली ट्रेन स्टार्ट, निघालो आम्ही आता मुंबईला। माझ्यासोबत आहे माझे दोघं भाऊ, मोठ्या काकाचा मुलगा, छोट्या काकाचा मुलगा। काय एक्सपिरियन्स आहे मग जावाना? एकदम भारी वाटतंय, गैर भारी बिकारा नेचर। लोक दगान सांगतात केलं नाही का भारी, आता समजा हाल होता का काय बाबा, हाल होता का? आता आपण पोहोचलो इगतपुरीच्या स्टेशन जवळ, आणि आता तुम्ही म्हणजे इथे थांबली थोड्यासाठी। कितीचे घेतले बाबा? 20 रुपये। 20 रुपयाचे आणि इथं काही नाही, एवढंच बरं। आणि हे सगळं खाली आले आपण एका कल्याण जंक्शनला, बघू शकता एकदम जास्त गर्दी। इथं फोटोशूट सुरू झालेलं आहे। चलो भाई, आता कुर्ला स्टेशनच्या इथून पुढं जायचं आपल्याला। अभी बाहर चले चला कितीचे घेतले बाबा? 20 रुपये। 20 रुपयाचे आणि इथं काही नाही, एवढंच बरं। आणि हे सगळं खाली 5 minutes later आम्ही पोहोचलो आता बँड्रा स्टेशनला। आता तो कल्प्या बघते ते नाना
भाई फायनली आपण दोघांनी जे ठरवलं होतं ते पूर्ण करतोय आपण. जय केदारनाथ, जय केदारनाथ. एवढा सगळ्या बाईकींचा पसारा इथे ते निघाले आता सामान टाटा न करू रे पाडवा. कौन है ये लोग? कहां से आते हैं? एवढे थकले ना सगळेचे सगळे आता फक्त सामान ठेवायचं आणि फक्त थोडंसं आराम पाहिजे बस. कारण की एकदम जाम झालं तिकडे. बाकी त्यांचे 2 जणांचे ना फक्त तिकीट फायनल नाही ट्रेन वेटिंगला आहे. बघू आता काय होतं कसं होतं. यांना शिटी तर भेटतं ते बघा विंडो शिटी तर आमची विंडो पाहिली का इथून जबरदस्त जबरदस्त. दिगाय ना दिगाय ना नंतर इकडं एकदम जोरदार लाईव्ह मॅच ह्या डोंगरी होईल जाऊ दे. आता आपण पोहोचलेलो आहे इटलोज या ठिकाणी आणि बाकीची टीम आता आपली दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. आता काय झोपलेले असेल फोन करतो उचलत नाही. बघू आता नंतर भेट झाली का. चाललो आता बंटी आणि वैभवकडे. ते तर उठून गेले त्यांना फोन केला मी आता. गुड मॉर्निंग. झाली झोप चांगली झोप लागते. अंग दुखतंय बेकार करत होता म्हणे तू. आता आम्ही चाललोय कल्पेशकडे. बाई ढकला तर रे बाई चला रे बाई. केव्हाचे फोन केले भाऊ भाऊ पाहिला का भाऊ. आलं ना रे हरिद्वार. काही सुधरेला लावले मोबाईल बघ. 1 वाजला आम्ही उतरून बस फक्त भाऊला काय सुधरणार आहे. ऍडजस्ट केलं मी स्वतःला इथं एसी मध्ये गेलं तर तिथे ऍडजस्ट होऊन. आता काय सकाळून गेले ना आता आपण आपल्या दुनियेत जाऊया. नाही ना भाई मग आता चाललोय आपण आपल्या मेन लोकेशनला. अरे पण काही ताल तुरतो पाहिजे काहीतरी. ऑन माय असं मारू शकतो आपण. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. लेकिन 1 सेकंड काय ते बघा काय समोसे समोसा. समोसे गरम आहे का दादा? क्या बोला तूने? समोसे गरम आहे का दादा? दोन पॅक करून पॅक करा. हां 5 रुपये मध्ये. भाई लाईट गेली रे. चेंगळे बोले चेंगळे बोले काय विषय झाला होता दोघं हातांनी असं धरावं लागलं असतं. काय विषय झाला होता कालचा. काय झालं माहिती का मी जात होतो भाऊ एवढा बिर्याणीचा डब्बा. त्याला मी म्हटलं 1 लेग पीस आणि त्याचा भात दे रे म्हणतो. केवढा लेग पीस होता एवढा ऑर्डर नाही बाहेर भारी बघ.
हो भाई 2 स्टेप मध्ये वातावरण आहे माहिती का डोंगर आहे बघ पहिले. 2 स्टेप. कोण आहे बट्ट्याचे? अरे नाव देऊन द्यायचे कलर एवढे एफर्ट्स घ्यायचे. पुरी आग आहे ना रे बाई रे, पुरा अद्रक आहे. आम्ही आता थांबलोय कोटा जंक्शनच्या इथे आणि त्यानंतर आम्ही चहा घेतला होता. चहा त्यांचा पिला आम्ही फेकून दिला चहा, कारण की चहाला काही टेस्टच नव्हते. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रासारखी टेस्ट कुठंच नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये. चहाची मजा नाही. दिस इज द सॅड रियालिटी ऑफ इंडिया. ड्युरेक्स साची मजेशीर आहे. साची ड्युरेक्स 30 रुपयाचे ॲव्हरेजपेक्षा थोडंसं वरती. पिणे तर ठेवाने. हा ना. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. इकडं मालदार पार्टी अरे काय 1 रुपयाचा जमाना राहिलाय का? कमीत कमी 10 रुपये तर द्या मालक. केदारनाथ जायचं बाकी अजून. हरिद्वार आलंय आत्ताशी. मालक पुढं द्यार पुढे रे. वाजले रात्रीचे 11, 11:30. 11:30 झाले. 11 वाजून 23 मिनिटं. आता हे पार्सल कुठून आणलंय? IRCTC. अच्छा, जेवणाचा टायमिंग झाला. चला ना मग ओपन करा ना. त्याची वाट नका, अनबॉक्सिंग करा. त्याचा काही वाट नका बघू त्याची आधी. आपला विषय करा. बघू तर खरं क्वांटिटी काय राहते. आपल्याला प्लेट बी दिलेल्या आहेत का? लहान मागून फोकस लावा ना. तो फोकस लावतो मागून. गडाक रे भाई. त्या कटलाईट राहिलाय. आपण जे ऑर्डर केलेले ते दोघं एकाच याच्यावरून आलेलेच ना ते. अरे बाप. काय रे भाई, पोळ्या का? 4 या पोळे. अरे तू 10 पुऱ्यांच्या जागेवर. हा ना भाई, त्याला पुढे लाव चालेल. भाई या 4 पुऱ्या काय कोण 10 पुऱ्यांची ऑर्डर दिली. मेन्शन केलं होतं ना त्यांनी. झोमॅटो आलेला. आणि एवढं चाललंय का जेवायला? चुकीचं आहे यार, मला दररोज ऑर्डर देतो म्हणा मी तुला. अरे नाही पण जेवणाला एवढं चाललंय का? एवढं दे भाई. एवढं चाललंय. झालंय आमचं जेवण. जेवण मध्ये एक मिस्टेक का होऊन गेली ते का? 10 पुऱ्या मागितल्या होत्या आम्ही, पण त्या 10 पुऱ्यांच्या जागी फक्त 4 पुऱ्या आल्या. तर चिरा मी त्यांना घेतलाय पट्ट्यामध्ये. आता रिफंड पण मागतोय आम्ही, पण आता बघू रिफंड आला का. पण ते तुला उद्या एक गोष्ट बोलते, तुला माहिती का? सर रात गई बात ती. ते रातचे आपण दिवस परत उजळून टाकू त्यांचा. मग आता याच्यावर तुझं काय म्हणणं? उतरू परत भरतपूरला येतात. हा ते जाऊ दे. आता कोणतं स्टेशन आहे? मथुरा जंक्शनला आलोय आपण. कट होता है पैसेंजर का बहुत को दिक्कत रहे कि एसी कम करो. बहुत को दिक्कत है सर. हमारे इसमें तो किसी ने कंप्लेंट की नहीं कि ज्यादा हो गया है. सबने यही कंप्लेंट की कि एसी ज्यादा करो. चलो वाई ना कर दिया. अभी हो जाएगा टेम्परेचर 5-10 मिनट लेगा, हो जाएगा टेम्परेचर. आप जाके तब तक सीट पे बैठ जाओ. चलो देखते हैं सर. मॅटर हॅपनिंग. हा ना. देखिए काय नंबर ये नंबर पे कॉल करो. सकाळचे वाजले आता 8 आणि स्टेशनच्या इथे पोहोचलो आम्ही, हरिद्वार स्टेशनच्या इथे. आता इथून आमची जर्नी सुरू होईल पुढची. नुसती गर्दी. आज या डब्यामध्ये जेवढे बी सगळे तिकडे लोक सगळे हरिद्वार जाणारच होते. पहिला व्ह्यू का बा हरिद्वार.
ऍडमिन कुठे ऍडमिन एडमिन बाहर एडमिन ने बोला बाहर जाने का पार्किंग चल भाई चल चला विमानात चला गर्दी बघू शकता गर्दी किती आणि सगळी हे मोसम ह्याच ट्रेनची गर्दी पूर्ण मजबूत आणि सगळे तिथेच जाणार आहेत हे चेहरे पुन्हा पाहायला भेटतील आम्हाला पुढे झगडा झाली कल्पेची इथे या ठिकाणी आपली गाडी आलेली आहे या गाडीमधून आपण जाणार आहे हॉटेलला बस आता बॅग वगैरे उतरवली गाडीमधून आम्ही चाललो आता हॉटेलला जाऊन फ्रेश येऊ आणि मग पुढच्या लोकेशनला पोहोचलो आता आपण आपल्या हॉटेलच्या लोकेशनला हॉटेल पॅराडाईज आता पहिले इम्प्रेशन जे आपलं आता पडणार आहे हॉटेलचे रूम्स बघून किंवा आपल्या ॲडमिनने जी सोय केलेली आहे ते बघू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा विषय होता ओके सगळा विषय आई हॉटेलला आल्यानंतर आता थोडंसं ब्रेकफास्ट करतोय दाल आणि कुलचा दाल कुलचे छोले कुलचे पण म्हणू शकतो आपण आता आलो नाश्ता करायला भूक लागली तो घेऊनच जाणार आहे ट्रॅव्हलर हॉटेलमधून सगळं रेडी झाल्यानंतर आता बॅग वगैरे ठेवायचं आहे पहिले आता गाडीकडे जाणार गाडीवरून नंतर मग बरकोटला झालं आम्ही रेडी आणि निघाली आहे गाडी बरकोटला जाण्यासाठी 7 तासाचा रन आहे 7 तास लागणार आहे आता किती वाजले आता वाजले 11:30 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचू 11:30 वाजले 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचू आणि जाताना काही शॉर्ट्स शेअर करेल मी थांबणार आहे आपण ब्रेकफास्ट लंचसाठी ब्रेकफास्टला पण थांबणार आहे लंचला पण थांबणार आहे इथे हॉटेलला थांबलोय आम्ही जरा साधा ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट करायचं आता 5 minutes later. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता चाललोय पुढच्या रुटीनला लागलोय काय म्हणतात त्याला लास्टला मुखवास खायचं उपाशी राहायचं आणि मुखवास खायचं अच्छा मसुरीला जात असताना रस्त्यात हा इन्सिडेंट झाला हा विषय चालू आहे ट्राय करताय पण ती थोडीशी अजून धसत चालली गाडी एक टायर आहे ना टायरचा विषय होणार टायरमध्ये बसून काढा घे दादा आलो आता बट्टा फॉलच्या इथे आणि बट्टा फॉलच्या इकडचा व्ह्यू बघा व्ह्यू
इथं 15-1 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर म्हणजे आम्ही जसं सगळ्यांना काही शूट वगैरे करायचं होतं त्यांनी फोटो वगैरे सेशन केलं. आता चाललो आहे परत गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ थोडंसं लंच करायला. लंचमध्ये त्यांनी हॉटेलचा प्लॅन चेंज केला थोडासा की ज्या ठिकाणी चांगला व्ह्यू भेटेल आपण तिथे थांबूयात म्हणून. आता बघू. इथे व्ह्यू एकदम क्लास आहे. सायंकाळचे 5 आणि आम्ही ज्या आता रेस्टॉरंटला थांबलेलो आहे जेवणासाठी त्याच्या समोरचा व्ह्यू बघा. डायरेक्ट फोटो सेशन चालू यांचं. व्हिडिओ कॉल चालू आहे. हां व्हिडिओ कॉल चालू आहे. आपला जेवायचा मेनू व्हेज पुलाव आणि त्याच्यासोबतचा एकदम मस्त सीन. रात्रीचे वाजले 9. आपण आता आलोय हॉटेलला. हॉटेल दीक्षा आणि इथे एकदम चिल्ड वातावरण आहे. जसं की इथं ना सगळे डोंगरी भाग आहे या साईडला. इकडं पूर्ण डोंगर अजून खाली पण आहे आणि पूर्ण डोंगरी भाग असल्यामुळे इतकी गार थंडी म्हणजे अराउंड 19 टेम्परेचर आहे आता इथे. नाही करता खास नाही करता एक व्ह्यू भारी. आता ब्रिज आहे ब्रिजवरती बघा पार्किंग कशी केली गाड्यांची. त्याच्या खाली स्पेशल एक पार्किंगच्या हिशोबानेच बनवलेलं वाटतं. आपल्या 2 गाड्या एक. आता सामान शिफ्ट करू. सामान हॉटेलमध्ये ठेवलं का थोडंसं खाऊ झोपायचा. उद्या वापस सकाळी उठून आपल्या रुटीनला लागायचं. उद्याचा टायमिंग अराउंड किती 5चा असेल. 5ला सांगितलं ते 5ला निघायचं आहे. 5ला निघल्यावरती झोपल्यानंतर सकाळी भेटूयात आपण. आता गुड मॉर्निंग. तर बरकोटचे वाजले सकाळचे 5 पहाटे 5 कारण की ॲडमिननी सांगितलं तर 5 वाजता आपल्याला निघायचं इथून. तर आता मी झालो रेडी आणि 5 वाजता सकाळी उठल्यानंतर हा समोरचा नजारा बघा की रूममधून कसा दिसतो. सकाळमध्ये पावसाने डायरेक्ट हजेरी लावून दिली. बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आमची गाडी पण शिफ्ट झालेली आहे. दुसऱ्या गाडीत बसायचं आम्हाला आता. काल तर बाप ओमेंट करून करून जाम तापवलं कारण की रूटच असा होता. नुसती ओमेंट चांगली एक नंबर. झोपायला जागा झाली पद्धतशीर. स्मेल येते रे बाई गाडीमध्ये. गाडी पंक्चर झाली आहे. गाडी पंक्चर झाली असल्यामुळे आता स्टेपनी चेंज करताय पण आम्ही तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू मिस नाही करणार बिलकुल नाही. बघू शकता एक नंबर. स्टेपनीचं झालंय सगळं ओके. आता पुढच्या प्रवासाला गाडी निघाली आणि माझा चहा पण पिऊन झालाय बरं का. स्वेटरवाली लागतं बरं बा माझं काहीच नाही बोलत झालं. माझ्या बाजूला कोणी काढून घेतो रे भाऊ तुला एवढं त्रास होता. गाडी थांबली आता हॉटेलला आणि आता आम्ही पहिले नाश्ता करू नंतर मग ट्रेकला सुरुवात करू. आणि नाश्त्यामध्ये पराठा आलू पराठा आणि लोणचं. आता सगळ्यांसाठी प्लेट आहेत. आता हा ट्रेक आता सुरू झालेला बरोबर. आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला. हा तर आता इथून
काय पुढची आता प्रोसेस? इथून आपण हे जानकी, आता जिथे आहे आपण तिथे जानकी चट्टी जागा आहे. जानकी चट्टी हे बेस्ट विलेज आहे यमुनोत्री धामचं. अच्छा. इथून आपल्याला 6 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. हा ट्रेक मॉडरेट रेंजचा आहे तो, आणि पण गर्दी असते त्याच्यामुळे थोडंसं घोडे वगैरे असतात त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. 2 ते 2.5 तास आपल्याला ट्रेकसाठी लागतात. ओके. 2 ते 2.5 तास. हां 2 ते 2.5 तास. आता आपला जो ग्रुप आहे 26 लोकांचा तो आपण पुढे पाठवला आहे आणि आपला ट्रेक आता चालू झाला आहे. आता आपण बघू किती वेळात पोहोचतो. आपल्याला 2:30 ते 3 वाजेपर्यंत रिटर्नचा टार्गेट आहे ना आपला? 3 वाजेपर्यंत 2:30 वाजेचा टार्गेट आहे रिटर्न. आता बघू आपण आपला टार्गेट आपण कम्प्लीट करू शकतोय का. इकडे आता काय टेम्परेचर काय आता काय असेल अराउंड? 7 ते 8 डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर असेल. अच्छा. 7 ते 8 डिग्री टेम्परेचर. कारण आणि वरून पाऊस आहे त्याच्यामुळे थोडं वरून पाऊस पण आहे, चिल्ड वातावरण आहे. आम्ही अक्षरशः स्वेटर वरून रेनकोट वगैरे सगळं वेअर करून पुढे चाललोय. बघू पुढे तर डायरेक्ट बर्फ बी दिसतोय. बघू शकते ट्रॅफिक बी चालली. हे येल्लो कॅपवाले आपण एक येल्लो कॅपचं सिग्नल ठेवलेलं आहे की आपल्याला लक्षात राहायला पाहिजे म्हणून सिम्बॉल. तर लांबून कोणी पण येल्लो कॅपवाले दिसले म्हणजे की आपल्या ग्रुपचे लोक आहेत. तुम्ही व्ह्यू बघू शकतात. व्ह्यू का तगडा दिसतोय व्ह्यू. अरे हे जाऊ द्या, हे बघा मागे काय बर्फ बघा बर्फ. रोज घ्यायची 5 minutes later. आता किती अर्धा किंवा 1 किलोमीटर आलं असेल पण तातांशी. आणि त्याच्यानंतर हा जो सीन पाहायला भेटला मी म्हटलं अरे आता हात रेकॉर्ड करायलाच पाहिजे. याच्यासोबतचा सीन बघा मागचा कसा आहे. बऱ्यापैकी आपण जवळपास पोहोचलेलो आहे. आपल्याला मंदिर दिसतंय पण ॲक्च्युअल त्याच्यापेक्षाही अजून 1-1.5 किलोमीटर अजून पुढे. 5 minutes later. आता जस्ट डोळ्यासमोरच मंदिर दिसतंय तर त्याच्यामुळे आता बरं वाटतंय. कारण की एवढं थकून आलोय म्हणजे ना अक्षरशः मांडा नाही म्हणताय. सगळ्यात पहिले जो व्ह्यू बघायचा असेल ना जो वरचा बर्फ आहे ना तो जे वेगळा नदी दिसते ना ती बघा. जस्ट मंदिराजवळ आल्यानंतर एक काय पावती घ्यायचे कुपन म्हणजे एंट्रन्स साठी कुपन आणि हे आधीच करून ठेवावं लागतं. हाय गाईस, तुम्ही जर येणार असाल तर हरिद्वारला रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे फ्री ऑफ कॉस्ट. आणि तिथे गेल्यावर तुमच्यासाठी खूप बेटर असेल. मंदिरात एंट्री झाल्यानंतर इथे पूर्ण गरम पाणी आणि गरम पाणीमध्ये बघू आपण केवढी गर्दी. गरम पाण्यासाठी तप्त कुंड मस्त गरम एकदम जाम गरम. मंदिरामध्ये गर्दी बघू शकता दर्शनासाठी. जग काय मी सकाळपासून पावसामध्ये येतोय आणि आता डायरेक्ट बरोबर मंदिराच्या ठिकाणीच बरोबर पूर्ण डायरेक्ट ऊन आलेलं आहे. आणि ते ऊन बघा कसं आहे. पाय चालत चालत आलेले आहेत आणि आता त्यांची कंडिशन बघा. असं त्रास होते का? चढण्याचा त्रास आहे, पाय चढण्याचा त्रास आहे. तिथे पाय पदिरून गेलेले डायरेक्ट. झाले आता सगळ्यांचे दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघलोय पुन्हा रिटर्न. तरी आम्ही आता उतरत 1 किलोमीटर उतरून गेलेलो आहे आणि आता एवढी थंडी वाजते ना डायरेक्ट बोबडी ओढते. आईस्क्रीम खाल्लं कसं बोलतो माणूस तसे शब्द पांगू राहिले माझे डायरेक्ट. इथून रडून दिलं होतं बाकीच्या डायरेक्ट की नको
आम्ही तर म्हणजे आमच्यासारख्या पोरांनी होप सोडले होते की जायचं की नाही जायचं, म्हणजे पिट्टू करायचा काय करायचं खच्चर घोडा, पण केलं आम्ही की देव भेटायचा नाही अशाने मेहनतीने शिवाय. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. त्याच्यामुळे मग आम्ही केलं कसं तरी. पण जाताना आता एवढं स्मूथ जातोय, जाताना स्पीडमध्ये चाललो आम्ही. उतरते ना आम्ही 15 मिनिटात 1 किलोमीटर सहर केलंय असं समजा. बऱ्यापैकी आपण जिथून ट्रॅक सुरू केला होता त्या लोकेशनच्या जवळपासच आलेलो आहे. इकडचे व्ह्यू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा बरं का मला. मी पण सिनेमॅटिक तर तशी व्हिडिओ पाठवलंच, छोटे छोटे शॉर्ट पाठवत आहेत ते. मजा येऊन गेली. पण स्टार्टिंगला तर असं वाटत होतं बाप तिकडून येताना ना दादा एखाद्या घोड्या बिड्यावरती यावं लागेल, पण नंतर पाहायला सवय होऊन गेली, थंडीची पण सवय होऊन गेली, त्याच्यामुळे काही एवढं वाटलं नाही. आता फक्त जस्ट एक गाडीत बसायचा, हॉटेलला पोचायचा, मस्त गरम पाण्याने आंघोळ करून डायरेक्ट झोप, बस मग मजा येऊन झाली. अरे उद्याच्या ट्रेकचे बी इन्फॉर्म शेअर करेन मी. उद्याच्या ट्रेकची स्टोरी काय, तरी मे बी अराऊंड 7-8 नंतरच जायचं असेल, कारण की उद्याचा शॉर्ट ट्रेक आहे तर मला व्हिडिओ शूट जास्त भेटेल उद्या. चला तर मग पुढचा सीन बघूया. जार जार गाडी पेट्रोल भरायला आलो होतो, गाडी बंद पडली.